रामकृष्ण हरी मंडळी संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रामधल्या संत परंपरेतले एक प्रधान नाव, एक प्रमुख नाव. संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून असेल, भजनाच्या माध्यमातून असेल, त्या विठ्ठलाची महती त्या सगळ्या भागवत भक्तांपर्यंत पोहोचवली. जीवन जगत असताना कसं वागावं, आपलं आचरण कसं असावं आणि सरळ मार्गी कोणाचंही वाकडं न करता, कोणाच्याही वाकड्यात न जाता सुखाने कसं आयुष्य जगावं, त्या भगवंताच्या चरणाजवळ कसं लीन व्हावं आणि त्या पांडुरंगाला आपलंसं कसं करावं, हे संत तुकाराम महाराजांनी शिकवलं. जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. एक प्रधान नाव म्हणून त्यांचं एक नाव संत परंपरेमधलं समोर येतं. मंडळी, याच संत तुकाराम महाराजांच्या मुलीचा, या संत तुकाराम महाराजांच्या कन्येचा आणि एका मुस्लिम व्यक्तीचा एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. एक फकीर माणूस, एक मुस्लिम माणूस आणि संत तुकाराम महाराजांच्या घरी आल्यानंतर नेमकं काय घडतं ती स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, हा जो मुस्लिम व्यक्ती आहे, हा जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या घरी आला, यावेळी संत तुकाराम महाराज घरी नव्हते. लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळत होती. मंडळी, हा जो व्यक्ती आहे हा फकीर माणूस, परंतु संत तुकाराम महाराज हे मात्र प्रापंचिक माणूस, सांसारिक माणूस. त्यांनाही कुटुंब होतं, घरदार होतं, बायको होती, मुलं होती आणि अशा पद्धतीचा हा संत तुकाराम महाराजांचा संसार. आणि अशा वेळी मात्र अचानक एक फकीर माणूस त्यांच्या घरी येतो, एक मुस्लिम माणूस त्यांच्या घरी येतो आणि पुढं जे काही घडतं ते ऐकल्यानंतर तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. संत तुकाराम महाराजांची कन्या म्हणजे संत तुकाराम महाराजांची लहानगी मुलगी घरामधून बाहेर येते आणि ती जे काही करते ते ऐकल्यानंतर मात्र तुमचा स्वतःवरती विश्वास बसणार नाही. होय, ही ताकद आहे संतांमधली, ही ताकद आहे त्या भक्तीची ताकद. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं काहीतरी वाक्य आहे बघा. आणि त्याच पद्धतीनं मंडळी, संत तुकाराम महाराज एवढे सर्वश्रेष्ठ असतील तर ती जी त्यांची मुलगी आहे ती काय साधी सोपी असेल का? होय मंडळी, एक ईश्वरी शक्तीच होती ती सुद्धा. त्या कन्येचं म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या मुलीचं नाव भागीरथी असं होतं. आणि त्या भागीरथी सोबतचा आणि त्या मुस्लिम व्यक्तीसोबतचाच प्रसंग तुम्हाला सांगतोय. नेमकं काय घडलं, चला जास्त वेळ न घेता लगेच ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. मंडळी, तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच हे चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या. चला मंडळी, तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. काशी या ठिकाणी एक व्यक्ती भ्रमंती करीत होता. तो एक मुस्लिम व्यक्ती होता आणि तो फकीर होता, म्हणजे संसार प्रपंच अजिबात काहीच नव्हतं. त्या मुस्लिम व्यक्तीचं नाव आहे हजरत सय्यद अनगडशाह वली बाबा. आता एवढं मोठं नाव घ्यायची काही गरज नाही, अनगडशाह बाबा म्हटलं तरी तुमच्या लक्षामध्ये येईल. कारण मंडळी, आषाढी वारीला पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी जेव्हा संत तुकाराम महाराजांची पालखी निघते, तेव्हा ती तुकाराम बाबांची पालखी अनगडशाह महाराजांच्या, अनगडशाह बाबांच्या त्या ठिकाणी मुक्कामाला असते, त्या दर्ग्यामध्ये मुक्कामाला असते. तर हे कोण होते अनगडशाह बाबा आणि असं काय घडलं की हे संत तुकाराम महाराजांच्या घरी आल्यानंतर मात्र संत तुकाराम महाराजांच्या सोबत राहू लागले? काय तो प्रसंग, काय तो त्या संत तुकाराम महाराजांच्या त्या भागीरथी नावाच्या त्या मुलीसोबतचा चमत्कार घडला आणि त्याच ठिकाणी त्या अनगडशाह बाबांनी माथा टेकला. संत तुकाराम महाराजांनी त्यांना आपलंसं केलं. एवढंच नाही मंडळी, संत तुकाराम महाराजांनी त्या मुस्लिम व्यक्तीला राहण्यासाठी थोडीशी जागा दिली, जमीन दिली आणि त्याच ठिकाणी बाबांनी दर्गा बांधला. ही संत परंपरा, ही विठ्ठल भक्ती आणि त्या ठिकाणी मात्र मंडळी सगळ्यांना एखाद्या नदीप्रमाणे तो पांडुरंग एखाद्या समुद्राप्रमाणे स्वतःमध्ये सगळ्यांना काही जमा करून घेतो. तो पांडुरंग जात पात धर्म बघत नाही, काही बघत नाही. पापी कोणी पापी आहे का ते सुद्धा बघत नाही. पाप पुण्याचं मोजमाप तो नक्की ठेवतो, परंतु त्याच्या दरबारामध्ये जायचा मात्र अधिकार प्रत्येकाला आहे. नीतीनं तो अधिकार नसेना का, परंतु असं कोणीच त्या देवाच्या दर्शनापासून कोणालाही रोखू शकत नाही. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो नेमकं घडलं काय. तो काशीमध्ये भ्रमंती करणारा तो एक फकीर माणूस अनगडशाह बाबा. अनगडशाह बाबा हा तसा देवाधिकातला माणूस. अगदी भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरलेली होती. त्यांनी सर्वस्व काही त्यागलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. झोळी घेतली, आपल्या हातामध्ये कठोरा घेतला आणि एकदम साधे आपल्या फकीरासारखं भिक्षुकरूचं रूप धारण केलं
आणि मंडळी त्याच ठिकाणी त्यांच्या गुरुनेच त्यांना सांगितलं असेल किंवा कोणी एखाद्या विद्वान माणसानं सांगितलं असेल, कोणी सत्पुरुषानं सांगितलं असेल की अनगडशहा बाबा तुम्ही तुमची झोळी घ्या, कटोरा घ्या आणि तुम्ही अशा ठिकाणी जावा ज्या ठिकाणी ज्या घरचे लोक तुमचा धनधान्यानं कटोरा भरतील त्या ठिकाणी तुम्ही राहा. किंवा त्यांनी मताने ठरवलं, स्वतःच्या मनाने ठरवलं असेल. परंतु अनगडशहा बाबा मात्र आता कटोरा आणि झोळी घेऊन निघाले. आता मात्र असं ठरलेलं होतं की ज्या ठिकाणी त्यांचा कटोरा भरून धान्य किंवा कटोरा भरून पीठ त्यांना जे कोणी देतील, अन्नधान्य देतील, त्याच ठिकाणी बाबा राहणार. परंतु घडलं असं, निराश होऊन अनगडशहा बाबा सगळीकडे फिरत होते, परंतु असं एकही घर त्यांना भेटलं नाही की ज्या ठिकाणी त्यांचा कटोरा भरेल. काखेमध्ये झोळी होती, हातामध्ये कटोरा होता. ओम भिक्षाम देही, भिक्षा दे माते, असे बोलत ते घरोघरी दारोदारी फिरत होते. जवळपास अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खं राष्ट्र त्यांनी भ्रमंती केलं असेल. अख्खं राष्ट्र म्हणता येणार नाही, परंतु या राष्ट्रातली बरीचशी ठिकाणं त्यांनी भ्रमंती केली. कटोरा घेतला, झोळी घेतली, परंतु कुठेच त्यांचा कटोरा मंडळी भरला नाही. काय नवल आणि काय आश्चर्य. परंतु बाबा मात्र फिरत राहिले. आणि असे फिरत असताना ते एकदा पुण्यामध्ये आले. अनगडशहा बाबांची स्टोरी सांगतोय मंडळी तुम्हाला. अनगडशहा बाबा पुण्यामध्ये आले आणि तिथे आल्यानंतर त्यांना समजलं की संत तुकाराम नावाचे एक गृहस्थ इथं आहेत. आणि हे तुकाराम बुवा सतत कीर्तन करत असतात, लोकांना उपदेश करीत असतात, काहीतरी चांगुलपणा सांगायचा प्रयत्न करीत असतात. आणि त्यांच्या मुखामध्ये मात्र सतत त्या भगवंताचं नाव आहे असं त्या अनगडशहा बाबांना समजलं. आणि मंडळी ते अनगडशहा बाबा आपल्या हातामध्ये कटोरा घेऊन काखेमध्ये झोळी अडकवून देहू गावाला निघाले. कारण पुण्यापासून जवळपास असणारं देहू गाव आणि तेच गाव संत तुकाराम महाराजांचं गाव. त्या ठिकाणी गेलं. त्या अनगडशहा बाबांनी चौकशी केली की इथं तुकाराम बुवा कुठे राहतात. मंडळी ते अनगडशहा बाबा आपल्या हातामध्ये कटोरा घेऊन गेले आणि त्याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या अंगणामध्ये लहानगी मुलं खेळत होती. संत तुकाराम महाराजांची पण मुलगी त्या ठिकाणी खेळत होती. आता मंडळी सगळ्या मुलांनी बघितलं आणि आपल्या घराच्या दिशेने कोणीतरी फकीर बाबा आलेला आहे किंवा कोणीतरी भिक्षुक आलेला आहे असं म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराजांची मुलगी धावत घरामध्ये गेली. घरामध्ये संत तुकाराम महाराजांची पत्नी जी आहे तर ती जात्यावरती दळण दळत होती आणि ते दळलेलं पीठ एका डब्यामध्ये साचवून ठेवत होते. मंडळी तेवढ्यात असं घडलं की मुलगी जी आहे त्यांची भागीरथी नावाची संत तुकाराम महाराजांची कन्या घरामध्ये जाते आणि तिला मात्र समजलेलं असतं की कोणीतरी हा मुस्लिम व्यक्ती आलेला आहे, हा भिक्षुकरू आहे, हातामध्ये कटोरा दिसतोय, काखेमध्ये झोळी आहे, आता पहिल्यांदा मी भिक्षा या भिक्षुकरूला देणार. बघा मंडळी ती मुलगी आली गडबडीनं, आई जातेवरती दळण दळत होती आणि त्या मुलीनं कशाचाही विचार न करता ओंजळभर पीठ लगेच त्या डब्यामधलं उचललं. आई जातेवरती दळण दळत होती. आईने म्हणजे ते हातामधलं पीठ इसकावलं, हाताला झटका दिला आणि ते पीठ परत त्या डब्यामध्ये टाकायला सांगितलं आणि विचारलं की अगं कुठं निघालीस. तेव्हा ती मुलगी बोलली की बाहेर कोणीतरी भिक्षुकरू आले, त्यांना मी आज आई भिक्षा देणार. तेव्हा ती आई बोलली अगं हो मी देते, अगोदर पाणी वगैरे त्यांना देऊ दे, तू हे हात अजिबात म्हणजे खराब करू नकोस. किंवा आई रागावली त्या मुलीवरती, हातावरती फटकारा मारला आणि सगळं पीठ झटकून घेतलं परत डब्यामध्ये. मंडळी त्या मुलीच्या हाताला थोडंसं पीठ लागलेलं होतं, परंतु ती मुलगी तशीच धावत घराच्या बाहेर सुटली आणि बाहेर ते भिक्षुकरू होते. मंडळी असे हातामध्ये कटोरा घेऊन तो जो मुस्लिम बाबा आहेत किंवा ते जे मुस्लिम बाबा आहेत अनगडशहा बाबा हातामध्ये कटोरा घेऊन थांबलेले होते. या मात्र संत तुकाराम महाराजांच्या भागीरथी नावाच्या त्या मुलीने घरामधून बाहेर पळ काढला आणि येत असताना तो पिठाने भरलेला जो हात आहे तर त्या कटोऱ्यामध्ये झटकला. अशा पद्धतीने तो हात झटकला आणि काय आश्चर्य चमत्कार घडला की त्या बाबांचा कटोरा कधीही भरलेला नव्हता. कोणत्याही घरी त्या अनगडशहा बाबांचा कटोरा भरला नाही, परंतु या ठिकाणी मात्र या संत तुकाराम महाराजांच्या मुलीने फक्त हात झटकला आणि ते हाताला लागलेलं पीठ जसं त्या कटोऱ्यामध्ये झटकलं. माऊली काय चमत्कार घडला असावा की तो त्या अनगडशहा बाबांचा कटोरा त्या पिठाने गच्च भरला, ओतप्रोत भरला आणि तो कटोरा भरून काहीसं पीठ खाली सुद्धा सांडलं. ते अनगडशहा बाबा अचंबित झाले, बघू लागले अरे ही कोणाची मुलगी, हीच ती संत तुकाराम महाराजांची मुलगी. ही जर मुलगी अशा पद्धतीची असेल तर संत तुकाराम महाराज ही काय मोठी आसामी असेल. आणि बाबांनी मात्र तिथं म्हणजे ते ठिकाणच सोडलं नाही. नंतर संत तुकाराम महाराज वगैरे आले, अक्षरशः त्या लहानग्या मुलीच्या चरणावरती त्या बाबांनी अनगडशहा बाबांनी डोकं टेकवलं. आणि बघा मंडळी नंतर मात्र ते
हे जे संत तुकाराम महाराजांच्या ज्या पत्नी आहेत तर त्या घरामधून बाहेर आल्या, त्याने बाबांना पाणी वगैरे दिले, परंतु बाबा मात्र अगदी आश्चर्यचकित होऊन गेलेले होते. हा चमत्कार त्यांनी आयुष्यामध्ये कधी बघितला नव्हता. अक्षरशः मंडळीत ते अनगडशाह बाबा अगदी देहभान हरपून गेले. त्या ठिकाणी नंतर संत तुकाराम महाराज वगैरे आले. महाराजांसोबत घडलेला हा प्रकार म्हणजे हा जो चमत्कार आहे हा त्यांनी सांगितला. तुकाराम बाबांनी स्मितहास्य फक्त केलं. मंडळीच तुकाराम महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि पुढे मात्र ते संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये त्याच ठिकाणी बराच काळ राहिले. एवढंच नाही मंडळी, संत तुकाराम महाराजांमध्ये आणि त्यांच्यामध्ये इतकी घट्ट मैत्री जमली की त्या मैत्रीचं उदाहरण, त्या मैत्रीचा पुरावा आजही आहे. तो पुरावा असा की संत तुकाराम महाराजांनी शब्द दिलेला होता त्या मित्राला, म्हणजे त्या फकीराला, कारण त्याच्यासोबत मैत्री इतकी घट्ट जुळली होती. संत तुकाराम महाराज बोलले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही. आणि होय मंडळी, दिलेला शब्द आजही तुकाराम महाराज पाळतायत. तुकाराम महाराजांनी त्यावेळी त्या फकीर बाबांना, त्या अनगडशाह बाबांना थोडीशी राहण्यासाठी जमीन जागा वगैरे दिली, परंतु तो दिलेला मात्र शब्द आहे ना, तो शब्द संत तुकाराम महाराज आजही पाळतायत की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही, तुम्हाला भेटायला येईल. आणि होय मंडळी, जेव्हा संत तुकाराम महाराज देहूहून आषाढी वारीला आज सुद्धा सध्याला पंढरपूरला भेटायला येतात, जशी ती तुकाराम महाराजांची पालखी निघते तसा त्या पालखीचा पहिला विसावा हा त्या अनगडशाह महाराजांच्या, अनगडशाह बाबांच्या त्या ठिकाणी दर्ग्यामध्ये होतोय. हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. बघा मंडळी, काय मोठी ती लीला. संत तुकाराम महाराजांची भागीरथी नावाची ती मुलगी किती विद्वान, आणि ती पण काय एवढी साधी सोपी नव्हती, कारण ती साक्षात त्या संत तुकाराम महाराजांची कन्या होती. संत तुकाराम महाराजांची कन्या. ही स्टोरी अजून सविस्तरपणे सांगायची म्हटलं तर बोलण्यासाठी शब्द फुटणार नाहीत. आणि ही स्टोरी, तो चमत्कार, ते सगळं काही वैभव आणि ही सगळी काही लीला आहे, किंवा संतांची जी काही लीला आहे, संतांचे जे साक्षात्कार असतात, चमत्कार असतात, ते मात्र शब्दामध्ये न सांगता येणारे. आणि होय मंडळी, ती स्टोरी एक थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. नक्कीच स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग.